आता सतेज बंटी पाटलांना बोलण्यास सूचना करतो. सन्माननीय सभापती महोदय, प्रवीण दरेकर जी बोलले तेवढा वेळच मी बोलेन, जास्त बोलणार नाही. सभापती महोदय, पुरवणी मागण्यासंदर्भात माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. सभापती महोदय, 25-26च्या या पुरवणी मागण्यामध्ये तब्बल 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सन्माननीय वित्तमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकूण 7.5 लाख कोटीचं बजेट आता 8,90,000 कोटीवर या ठिकाणी पोचलेलं आहे आणि या राज्यावर तब्बल 9,32,000 कोटीचं कर्ज. म्हणजे आता या राज्यातला माणूस घरातनं बाहेर पडताना सकाळी देवाला प्रार्थना करतो आणि बाहेर येऊन अजितदादांनी कर्ज किती वाढवलं याचा विचार करतो. तो 82,000वर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या ठिकाणी गेलेलं. आता शासनाची भूमिका मगाशी प्रवीणजींनी मांडली, कर्ज काढणं चुकीचं नाही, परंतु आता 18% आमची मर्यादा पोचलेली आहे. जी 25% आम्हाला त्या ठिकाणी परवानगी आहे ती ऑलरेडी 18% सभापती महोदय त्या ठिकाणी पोचलेले. हे आकडे बघितल्यानंतर सभापती महोदय एक निश्चितपणे लक्षात येते की नियोजन आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. अर्थसंकल्प करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अभिप्रेत होतं. किती टक्के आपण पुरवण्या करायच्या? 10%च्या वर पुरवण्या मागण्याची आवश्यकता नाही. पुरवण्या मागण्या आपण कशासाठी करतो? आकस्मित आलेल्या खर्चासाठी करतो. परंतु यात पुरवण्या मागण्याचं बजेट बघितल्यानंतर ज्या 11 विभागांनी सर्जिकल स्ट्राईक या पुरवण्या मागण्यावर केलेला आहे त्या 11 विभागांना जवळजवळ 85% बजेट हे फक्त या 11 विभागांना देण्यात आलेलं आहे. आणि या 11 विभागांचा विचार केला तर मग चाललेल्या स्कीम्सला मार्चच्या बजेटमध्ये याला तरतूद का करण्यात आली नव्हती असा प्रश्न या ठिकाणी पडतो. जवळजवळ 87% म्हणजे या 75,000 मधले 87% 65,000 कोटी रुपये हे फक्त 11 विभागांना देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर सभापती महोदय, मूळ अर्थसंकल्प हा नुसता दस्तवेज होता का अशी वास्तवता या ठिकाणी निर्माण होते आणि प्लॅनिंगमध्ये आम्ही कुठंतरी चुकतोय. नियोजन का इलेक्शन आफ्टर थॉट अशी परिस्थिती आहे. कारण की निवडणुकीच्या आधी दिलेले शब्द हे मार्चच्या बजेटमध्ये येणं अभिप्रेत होतं, परंतु ते आलेले नाहीत. त्या लाडक्या बहिणीचा विषय आमच्या सगळ्यांनीच त्या ठिकाणी काढला. त्या संदर्भातली बजेटची तरतूद करणं गरजेचं होतं. मार्चमध्ये पुरवण्या मागण्यात ती करण्याची वेळ काय येते हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सभापती महोदय, आज महाराष्ट्राची पत ही नंबर 1 म्हणून पूर्वी या ठिकाणी होती, परंतु GDPतला वाटा हा 15.4 होता, तो 13%वर या ठिकाणी पोहोचले. पंतप्रधानांच्या सप्टेंबर 2024च्या इकॉनॉमिक ॲडवायझर काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टरमध्ये महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी दशकभरात अधोगतीला गेलेली आहे. गुंतवणूक, रोजगार आणि निर्यात या तिन्ही आघाडीवर महाराष्ट्र मागे पडला आहे. इतिहासात प्रथमच महाराष्ट्र टॉपवरून स्लो लीगमध्ये आलेला आहे. हे आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येत. आज शासन 1 ट्रिलियन इकॉनॉमीची चर्चा या ठिकाणी करते, परंतु 1 ट्रिलियन इकॉनॉमी गाठायची असेल तो विकासाचा दर आज 7 आणि 9%वर आहे, तो 14%वर कसं घेऊन जाणार हे अजून त्या ठिकाणी सांगत नाही. दादा, मला या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मागायचा आहे की आज US रेसिप्रोकल टॅक्स या ठिकाणी लागू केला. ऑगस्टपासून हा टॅक्स या देशामध्ये लागू झालेला आहे. त्याचा विचार कुठं आपण करणार आहोत का नाही माझ्या पुढं प्रश्न आहे. कारण की या US एक्सपोर्टमध्ये सभापती महोदय 15% वाटा महाराष्ट्राचा आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग असेल, जेम्स असेल, केमिकल असेल, फार्मास्युटिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, या सगळ्यामध्ये 15% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. उद्या त्याचा परिणाम आमच्या CGST आणि IGSTवर या ठिकाणी होणार आहे. ह्याचाही विचार कुठं केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. आणि म्हणून या रेसिप्रोकल टॅक्सच्या माध्यमातून देखील उद्याच्या भविष्यकाळात राज्यापुढे आर्थिक अडचणी येणार आहेत, त्याचा या ठिकाणी विचार कुठे केलेला नाही. सभापती महोदय, एका बाजूला या पुरवण्या मागण्या करत असताना पैशाची गरज आहे, पैसे गरजेचे आहेत, विकासाला गरजेचं आहेत असं म्हणलं जातं, परंतु दुसऱ्या बाजूला सभापती महोदय जी आकडेवारी मार्चच्या बजेटमधली आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा खर्च बघितला तर या सरकारचं धोरण नेमकं काय हे आपल्याला लक्षात येईल. वित्त विभाग जे दादांच्या नेतृत्वाखाली आहे, डिसेंबरपर्यंतचा खर्च 19.14%, 94%. शालेय शिक्षण विभाग डिसेंबरपर्यंतचा खर्च 57.84%. नगर विकास विभाग
45.47%, गृह विभाग 50.15%, सार्वजनिक बांधकाम 41%, ग्रामविकास 31.65%, महिला व बाल विकास हे लाडक्या बहीण योजनेमुळे 66.77%वर गेलाय. नियोजन विभाग 18.72% खर्च फक्त नियोजन विभागाचा झालेला आहे. 6,532 कोटी रुपये नियोजन विभागाचे खर्च झाले. सामाजिक न्याय विभाग सभापती महोदय 38% खर्च, आदिवासी विभाग 40%, जलसंपदा 40%, सार्वजनिक आरोग्य 59%, कृषी 43%, अन्न व नागरी पुरवठा 34%, उच्च व तंत्र शिक्षण 51%, वैद्यकीय शिक्षण 54%. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये या 15 विभागांना सभापती महोदय 5,10,000 कोटी रुपयाची तरतूद होती. खर्च झालाय फक्त 56 कोटी रुपये. मग या पुरवण्या मागण्या कशासाठी आहेत? या पुरवण्या मागण्या खर्च होणार आहेत का? तर या खर्च त्या ठिकाणी होणार नाहीत. तुम्ही मागचाच खर्च जर 8 महिन्यात करू शकला नाही तर राहिलेल्या 3 महिन्यात हा खर्च तुम्ही कसा करणार आहात? एकूण आचारसंहिता परत महिन्याभरात या ठिकाणी लागेल. एकूण राज्याच्या बजेटचा विचार केला तर सभापती महोदय फक्त 42% पैसे खर्च झालेले आहेत. 42% पैसे खर्च झालेले आहेत. कशा पद्धतीनं पाठ थोपटून घेत आहेत, कशा पद्धतीनं डिपार्टमेंटची कामं चांगले टॉप डिपार्टमेंट काढले, हे 5 टॉप डिपार्टमेंट आहेत, कशावर आधारित या ठिकाणी केले. 42% फक्त राज्याचा खर्च झाला असेल तर हे राज्य फक्त बजेट हे तरतुदी आहेत, आकडेवारी आहे, लोकांना फसवण्यासाठी जाहीर केलेली आकडेवारी आहे. प्रत्यक्षात लोकांच्या पुढे कुठलाही लाभ पोचत नाही. ही वास्तवता या आकडेवारीतून दिसून येते. आणि ही दादा आकडेवारी माझी नाही, बीम्सवरचीच आकडेवारी आहे आपली. या शासकीय आकडेवारी मी इथं बोलून या ठिकाणी दाखवते, जी आकडेवारी जाहीर या ठिकाणी. आज सभापतीमध्ये गृह विभागाच्या मागणी बाब क्रमांक 28 ते 40 याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये गृह विभागाची अवस्था काय? दररोज किमान 6 खून आणि 23 बलात्कार या ठिकाणी होतात. आजचे दिवस कुणासाठी आहेत? तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत. हे वास्तव या गृह खात्याचं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. दुर्दैवानं आता पुण्याची ओळख ही कोयता गँगमुळं देशभर आणि राज्यभर या ठिकाणी ओळखली जाते. आज एकट्या पुणे शहरामध्ये 40 गुन्ह्यामध्ये 175 आरोपी, पिंपरी चिंचवडमध्ये 25 गुन्ह्यामध्ये 100 आरोपी हे मोकोकाखाली या ठिकाणी कारवाई केली जाते. कारवाई केली चांगली गोष्ट आहे, परंतु कारवाई का केली गेली? कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे. ज्यावेळी कारवाई होते याचा अर्थ मोका लावण्याची वेळ होते, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही, कायदा आणि सुव्यवस्था घसरलेला आहे हे यातून या ठिकाणी दिसून येते. ड्रग्सच्या मध्ये अडकलेला आरोपी नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी होतो, एका पक्षामध्ये जातो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी होतो. सरकार पुरस्कृत गुंडाराज हे या राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे. संतोष देशमुखांची हत्या असेल, संपदा मुंडेंची या ठिकाणी आत्महत्या असेल, गुंड निलेश गयावळ लंडनला जाण्याचा प्रकार असेल, की डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशींच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं निर्देश देऊन SIT नेमण्याची वेळ असेल. मग कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीची आहे हे आपण जाणतो. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.